मला असं नॉनव्हेजमध्ये जवला सुकट वगैरे असं फार आवडतं. मग गणूला सांगितलं की लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या पुढ्यात ते असतंच असतं. मज्जा तर आम्ही करतोच, मस्ती पण करतो. आम्ही मॅगी भेळ खातो आणि चिकन मॅगी करून देते त्याकडे. आम्ही भरपूर मज्जा करतो. मी आता इतकी खुश आहे की मला ते सगळं ना एन्जॉय करता येतं, कुणाला तरी सांगता येतं, आणि तो म्हणजे गणी आहे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज मी आली आहे पारू या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी भावंड म्हणजेच पारू आणि तिचा भाऊ. कसे आहात तुम्ही दोघे? मस्त. तू कशी आहेस? मस्त. बरं, देवा राईट, हा, तुझं देवा. पूर्ण नाव सांग प्रेक्षकांना. देवदत्त प्रशांत गोहणे, तू कुठून? सातारचाच आहेस ना? सातारा. मग तू शरयू ताईसाठी काही घेऊन वगैरे येतोस खायला, इथलं जे फेमस असेल ते? नाही, अजिबात नाही. 2 महिन्यापासून सांगतोय मी बिर्याणी आणणार आहे, सगळ्यांसाठी बिर्याणी आणणार आहे. अजून बिर्याणी मधलं बी पण काही आम्हाला दिसलेला नाहीये, पण त्या दिवशी त्याने आणलेली आणि संकष्टी होती त्यामुळे मी नाही खाल्ली. मग पण तो मी माझ्यासाठी आणणार आहे. खाऊ आणतो, पराठे आणतो आईच्या हातचे बनवून. म्हणजे मला असं कधी झालं की मला यार आईच्या हातचं काहीतरी खायचंय किंवा घरचं काहीतरी खाऊ वाटतं. म्हणजे आम्ही सेटवर जे जेवतो ते ऑफकोर्स घरच्या जेवणासारखीच चव आहे, प्युअर एकदम असं छान आम्हाला गरम गरम जेवण मिळतं. पण कधीतरी असं वाटलं की काहीतरी वेगळं खायचंय. मला असं नॉनव्हेजमध्ये जवला सुकट वगैरे असं फार आवडतं. मग गणूला सांगितलं की लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या पुढ्यात ते असतंच असतं. सो मला जे खाऊ वाटतं ते तो आणतोच. वा, बरं, गणू आणि शरयू म्हणजेच पारूचा बॉन्ड आम्ही ऑनस्क्रीन तर बघतो, पण तुला शरयू ताईसोबत सीन्स करताना किती मजा येते, शूटिंग करताना किती मजा येते? मज्जा तर आम्ही करतोच, मस्ती पण करतो. आम्ही मॅगी भेळ खातो आणि चिकन मॅगी करून देते त्याकडे. आम्ही भरपूर मज्जा करतो. म्हणजे सीन करतोय असं वाटतच नाही हा. आम्हाला, इतकं आम्ही मज्जा मस्ती करत. म्हणजे असं होतं की अरे सीन झाला संपला, इतकं ते मस्त मज्जा मस्ती करत सीन करतो. ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन आम्ही एकच असतो. बरं, आता ताई म्हणजे पारू लग्न करून जाणार आहे दुबईला लांब, मग तू तिला मिस करणार आहेस? मिस आता तू खेळणार कोणासोबत? ताई तर जाणार, बॅट बॉल. दाजींनी बॅट बॉल दिलाय ना, पण तरी तुझ्या बहिणीला थांबवण्यासाठी काहीतरी करशीलच ना? काय करू? काहीच नाही करणार तू. त्याला बॅट बॉल मिळाला, दाजींनी दिलं मला खेळायला, बस आता मी खुश आहे. ताईडे तुझा पण हा, त्याला थोडस दुःख पण आहे की ताई हो. माझ्यापासून लांब चाललीये. आता परत ताई मला सारखी सारखी नाही भेटणार. जर मुंबईत असती, इथे जवळपास असती तर भेटणं झालं असतं, पण ती आता देश सोडूनच ती चालली आहे, बाहेर कंट्री सोडूनच चालली आहे. सो त्याचं त्याला जरा दुःख होतंय. दुःख होते. बरं, तू सातारचाच आहेस, मग तू सातारचे कंदी पेढे कधी सेटवर घेऊन येतोस? कंदी पेढे मी पहिल्यांदा आणले होते, पण ते दिले राजू सरांना. पारू ताईला नाही सरांनी. दिले? पारू बिरू काही नाही. आणणार आहे. आणणार आहे, सगळं आणतो तो, फक्त बोलतो आणत काहीच नाही. कंदी वडे देणार आहे, बिर्याणी पण देणार आहे आणि कंदी वडे पण देणार आहे. कधी देणार आहेस? उद्या आणशील? उद्या- प्रॉमिस उद्या कर, नाही. पारू ताईला उद्या प्रॉमिस नाहीये कर. मी, उद्या नाहीये मी. पण जेव्हा उद्या- केव्हा असशील तेव्हा तू आणणार. प्रॉमिस आणणार. कर, पारू ताईला प्रॉमिस कर. Promise. ना, बस वाव. सगळ्यांसमोर सांगितले हो प्रॉमिस. हो, प्रॉमिस. तू आता देवा घेऊन येणार आहे पारुताईसाठी. हो. बरं, थँक्यू सो मच. मग दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि मला एक किस्सा सांगायचा आहे की मी माझ्या घरात ना सगळ्यात लहान आहे, हा. त्यामुळे ना सगळ्यांचं घरच्यांचं असं असतं की मॅगी जरा हे कर ना, मॅगी जरा मला मदत कर, मॅगी जरा पाणी आणून दे ना. म्हणजे मी जरा बसले की मॅगी उठलीच समजा, असं हे दिवस रात्र माझं सुरू असतं. सो घरातलं म्हणजे सगळ्यांच्याच घरात हे असतं की लहानचे भावंड असतं, त्याला सगळी जी वरवरची चटरफटरची कामं असतात ती सांगितली जातात, बरोबर. सो मी आता इतकी खुश आहे की मला ते सगळं ना एन्जॉय करता येतं, कुणाला तरी सांगता येतं, आणि तो म्हणजे गणी आहे. मी प्रत्येक वेळेला गणी जरा जाना प्लीज, माझा चार्जर आण ना, गणी जरा पाण्याची बॉटल आहे ना. तो सगळा जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे ना, तो मी सगळं इथे काढते आणि मला खूप मज्जा येते त्याच्यासोबत. आणि तो इतका गुणी की बोलायच्या आत तो सगळं करून मोकळा होतो. So आता शरयू ताई तुझ्या खऱ्या ताई सारखीच झाली आहे ना? आणि मी त्याला धपाटे पण देते. हो, त्याच्या धपाटे पप्पांच्या पण permission देते. ने. हो, का तू मस्ती करतोस? केली तर मस्ती मग देते नाही, धपाटे. नाही, करतोस तू. इकडे तिकडे हात लाव, रोज त्याला सांगते इथे हात नाही लावायचा, वायरला हात नाही लावायचा, तिकडे नाही जायचं, पाण्याची इथे नाही जायचं, तरी पण आम्ही जातो, विसरतो आम्ही लगेच, मग धपाटे पडतात. तिला बोल सॉरी, आता असं नाही करणार. सॉरी, असं नाही मला करणार. नाही विश्वास. प्रॉमिस कर, प्रॉमिस. बघा, पक्का हो, प्रॉमिस. पक्का. आणि जर तू केलंस तर मग धपाटे. चालेल. Done. चला, प्रॉमिस दिलेला आहे, याचा अर्थ आता पारूला त्रास नाही होणार. Promise दिलेत. दोन पूर्ण करायचे हा प्रॉमिस. हो, नक्की. बरं, आता जाता तुझ्या मालिकेच्या प्रेक्षकांना काय सांगशील, तुझ्या छोट्या छोट्या फॅन्सला? तुझे फ्रेंड्स तुला बघत असतील ना सिरियल मध्ये, मग त्यांना काय सांगशील आता?
त्यांना मी एवढंच सांगेन की पारू सिरियल बघायला विसरू नका 7:30 वाजता फक्त आपल्या झी मराठी. थँक्यू. Welcome. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.